मी लिहून तिथपर्यंतच तुम्हाला देईन, जोपर्यंत तुम्ही मध्ये थांबणार नाही. हे काही लोकांना सवय असते बघा, लिहायला लागले की मग मध्ये आठवत नाही, 2 मिनिटं विचार करतात, काहीतरी मोबाईल बघतील, काहीतरी बघतील, मग लिहायला लागतील पुन्हा. आता लिखाण गेलंच आहे, आता सगळं व्हॉट्सअपवरतीच लिहितात सगळं किंवा फेसबुक. पण याने सांगितलं पडेल चालेल, मी मध्ये थांबणार नाही, अजिबात थांबणार नाही. पण मंगलमूर्तीनं व्यासाने सांगितलं माझी पण एक अट आहे म्हणाली, मी श्लोक सांगेन त्याचा सगळ्याचा अर्थ तुला समजला पाहिजे आणि मग तू लिहायचंस. अर्थ समजला नाही तर लिहायचं नाही. म्हणून व्यास सांगायला लागले आणि भागवताच्या साधारणतः प्रत्येक 100 श्लोकानंतर असा एक कुट श्लोक ठेवलाय की त्याचा अर्थ काय आहे हे समजत नाही हो. समजत नाही पडतं. आणि म्हणून सुभाषितकार म्हणाले, सुभाषितकार काय सांगतात, व्यसने मित्र परीक्षा. व्यसने म्हणजे व्यसनात नाही, व्यसन म्हणजे संकटामध्ये मित्राची परीक्षा. आता मी बसणार आहे, आता तू येतोस का, त्या कशाबद्दल नाही बोल. व्यसने मित्र परीक्षा. आणि म्हणाले कुठे, विद्यावतां भागवते परीक्षा. विद्वानाची परीक्षा कुठे होते म्हणाले, की भागवतामध्ये होते. तेव्हा व्यास सांगतात आणि असा लिहायला लागले आणि किती प्रपंच लिहून झाला, 18,000 श्लोकांचा ग्रंथ हा लिहून झाला व्यासांचा. असा हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ मी सांगतो. नाही तुम्ही सांगा पण त्याचं अजून काही महात्म्य आहे का, असा लिहिलाय ठीक आहे, म्हणजे हे सांगितलंय तुम्ही महात्म्य कळलं आम्हाला, पण अजून काही याचं महात्म्य आहे का, याला काही आहे ना म्हणाले. प्रसंग असा घडला, हेच देवर्षी नारद एकदा फिरत 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 कुठे आले, वृंदावनामध्ये आले, यमुनेच्या काठी आले. आणि यमुनेच्या काठी आल्यानंतर तिथे अशी बरीच लोक जमली होती घोळका करून. कसला घोळका आहे, आणि आतमध्ये कोणीतरी एक स्त्री रडते आहे. ती रडताना बघितली आणि रडताना बघितल्यानंतर व्यासांच्या मनामध्ये, नारदांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, कोण आहे बरं, कोण रडतंय. आता शहाणी माणसं तीच असतात, मग शहाणी त्यांनाच म्हणावं की काय, एखादी गाय समजा चिखलात रुतली असेल तर तिला ती बाहेर काढतात, तिला धुतात आणि मग तिला रस्त्याला लावतात आणि मग ते पुढे जातात. मला महत्वाचं काम आहे म्हणून तसंच जात नाही. एखाद्या रस्त्यावरती काहीतरी लागलंय पडलंय तर त्याला तसंच सोडून पुढे जायचं नाही, त्याला काहीतरी बघायचं त्याच्याकडे, त्याला काहीतरी दवाखान्यात औषध उपचाराची गरज असेल तर ती करायची आणि मग पुढे जायचं. माझा काय संबंध, असं म्हणून पुढे नाही गेले. नारद म्हणाले काय कसला घोळ काय, म्हणून जरा पुढे गेले, जरा पुढे गेले, जरा पुढे गेले, जरा पुढे गेल्यानंतर ती जी स्त्री होती ती बघितली कशी बसली होती, कशी बसली होती. मांडीवर 2 माणसं होती म्हातारी, तिचे आजोबा शोभावेत असे. आणि ती काय म्हणते, अरे माझ्या मुलांनो उठा उठा उठा, हे काय तुमची अवस्था झाली. नारदांचं डोकं चक्रावलं एकदम, ही एवढी लहान आणि हिची मुलं एवढी म्हातारी कशी काय झाली. पण एवढी, आता नारद जवळ आले होते, म्हणाले बोला म्हणाले काय झालं. ते पुढे आले, तेवढ्यात तिनं ओळखलंच त्याला, तिनं ओळखलंच. म्हणाले मी तुम्हाला ओळखलं, हो हो साधो क्षणम तिष्ठ, एक क्षणभर थांबा, माझ्या चित्ताचा जो ताप आहे ना तो नाहीसा करा, एक क्षणभर थांबा म्हणाले. पण तू मला ओळखलं, हो ओळखलं म्हणाले. कोण आहे, कोण आहे तुम्ही हे सांग. जगति जयति माया यस्य कायादवस्ति, वचन रचनमेकं केवलं चाकलय्य, ध्रुवपदमपि जातं यत्कृपास्ते ध्रुवोऽयं सकल कुशल, पात्रं ब्रह्मपुत्रं नताओस्मि. तुम्ही ब्रह्मपुत्र नारद, ब्रह्मपुत्रं ती भक्ती म्हणाले नतास्मि, पण आपण नतोस्मि म्हणूया. संस्कृत जाणणाऱ्यात कळताच. तुम्ही कोण आहात मी सांगतो म्हणाले,
जगती जयति माया यस्य काया धवस्ते कया धऊ अपत्यः पुमांसः काया धवः जगति जयति माया यस्य काया धवस्ते वचन रचनमेकं केवलं चाकलय्य ध्रुवपदमपि ध्रुवाला सुद्धा ध्रुवपद जे मिळालं प्रल्हादाला जे मिळालं पद भगवंतांची कृपा झाली जगती तो माया जिंकून परती गेला हो जगती जयति माया यस्य काया धवस्ते आणि ध्रुवपद बपिजातम जे कृपा असते ध्रुवयम असे ध्रुवाला आणि प्रल्हादाचे तुम्ही गुरु आहात तुम्ही कोण आहात गुरु आहात तुम्ही त्यांना मार्गदर्शन केलंय त्यामुळे ते त्या पदाला पोहोचले ध्रुवाला अढळपद मिळालं याचं कारण काय तुम्ही त्याचं गुरुपद भूषवलंय कसे गुरु होते सांगा बघूया त्यांना तुम्ही हे सहाय्य केलं तसं मलाही सहाय्य करा ना सहाय्य नक्की करतो आता तू ओळखलं आहेस मी नक्की करतो पण हे कोण ही माझी मुलं अगं एवढी म्हातारी मुलं तुझी कशी तू तर एवढी तरुण त्याचं कारण आहे म्हणाले मी सुद्धा म्हातारी झाले होते पण मी इथं आल्यावर तरुण झाले पण तू कोण आहेस अहम भक्तिरिती ख्याता मी भक्ती आहे भक्ती आहेस त्या नावाची भक्ती नव्हती बरं का ती खरोखरची भक्ती होती अहम भक्तिरिती ख्याता मग म्हणाले भक्ती आहेस तर कुठे माझा जन्म कुठे झाला म्हणाले उत्पन्न द्रविडादेशी वृद्धी कर्नाटके कथा मी कुठे उत्पन्न झाले द्रविड देशामध्ये दक्षिणेमध्ये उत्पन्न झाले दक्षिणेच्या लोकांमध्ये भक्ती अजूनही आहे बरं का तुम्ही तिकडे गेलात ना खूप मनापासून करतात सगळ्या गोष्टी काहीतरी देवाला आणून देत नाही कशी तरी फुलं आणून देत नाही छान सुंदर हार असतात सुंदर फुलं असतात तिथे दोरा वापरत नाही तिथे फुलांचा हार ओवण्याकरता काय आहे फुलं आमचे देशपांडे गुरुजी बसले आहेत तिथे फुलाला छिद्र पाडलं दोरा घातला त्याच्यामध्ये की ते फुल देवाला चालत नाही कारण छिद्रेषु अनर्था बहुली भवंती मग म्हणाले बुवा ते हार करतात कसे करतात सांगू ते दोऱ्या ते केळीची सोप अशी बारीक काढतात केळीचं सोप जे असतं ना त्याचा दोरा असा काढतात आणि त्यामध्ये तो हार विणतात आणि त्यात फुलं बारीक असला तरी घालतात ते करतात असा म्हणता येतो बरं का आणि म्हणाले वृद्धी कर्नाटकामध्ये सुद्धा मी वाढले म्हणाले पण क्वचित महाराष्ट्रात आल्यावर म्हणाले जरा कुठे कुठे भक्ती आहे म्हणाले पण गुजरात मध्ये गेल्यावर सगळं तिकडे भक्ती नाही तिकडे पैसू क्वचित महाराष्ट्र आहे आणि गुर्जर निरणदान गुजरातमध्ये गेल्यानंतर म्हणाले मी एकदम म्हातारी झाले पण जशी मी इकडे उत्तरेमध्ये आले यमुनेच्या काठी तर ते माझं रूप तरुण झालं कारण तिकडे भक्ती आहे वृंदावनामध्ये अजूनही तिथे सुंदर बाकी विहारीची मंदिर आहे तिथे वाढले म्हणाले मी पण काय झालं सांगू पण म्हणाले तिथे ही माझी मुलं मात्र म्हातारी ही कोण ही मुलं याचं नाव काय ह्याचं नाव ज्ञाना ह्याचं नाव वैराग्य ज्ञान्या वैराग्य उठ म्हटल्यानंतर ते उठे ना तू असे कसे होते म्हणजे कसे पडले होते सांगू का नाकाच्या शेंडा वाकडा झाला होता नाडी मंद लागत होती सूत धरलं तर असं कधीतरी हलत होतं बरेचसे लोक आले आणि म्हणाले ह्याला उपाय एकच आहे ह्याला उपाय काय ह्याला उपाय म्हणाले 8 म्हटलं आकडे बाकी काही उपाय नाही म्हणाले आता ह्याला उपाय दुसरा काही नाही ह्याला पण नारद म्हणाले मी करतो ना म्हणाले मी प्रयत्न करतो म्हणून वेदांतली परमृत्यू नावाचं सुक्त आहे ते सुक्त म्हणायला लागले आणि परमृत्यू म्हणतायत पण ते जरा असे म्हणून बसले डोळे टवटवीत केले जरा चेहरा बरा झाला जरा मान वर केली पण सुक्त म्हणायला थांबलं तसे पडले परत पडले परत काही गीतेचा पाठ काही केलं तरी उठेनात होते तसेच राहिले नारद म्हणाले हे बघा भक्ती आता तुला मी सांगतो हे बघ ही दोन्ही मुलं आहेत ना ह्यांना मी बरे करणारच पण कसे करणार म्हणाले आता तू माझे उपाय थकले म्हणाले मी सगळं करून बघितलं मला जे येत होतं ते सगळं केलं पण म्हणाले याचा उपयोग झाला का नाही झाला मग म्हणाले आता काय करणार पण एक सांगू तुला जगात माझ्यापेक्षा सुद्धा शहाणे लोक आहेत सगळं मलाच कळतं असं म्हणून उपयोगाचं नाही आणि सगळं मलाच कळतं हे ज्याला कळतं त्याला नेमकं काय कळतं हे जगाला नक्की कळतं माझं वाक्य कळतं बघा पुण्यातून आलो म्हणून असं बोल सगळं मलाच कळतं हे ज्याला कळतं त्याला नेमकं काय कळतं हे जगाला नक्की कळतं
आणि मला काय कळतं, मला काय कळतं हे ज्याला कळतं त्याला नक्की काय कळतं हेही जगाला नक्की कळतं. याने सांगितलं माझ्यापेक्षा आहे दर्याम दर्याम हिमवती नद्याम ध्याननाम योगमग्नाम असे जे असलेले मोठे मोठे ज्ञानी महापुरुष आहेत त्यांच्या तिथे मी जातो आणि त्यांना विचारतो, तिथे जावं सर्वांनी त्यांना उपाय एकच सांगावं, ह्याला उपाय काही नाही म्हणाले. 8 पण लाकडं दोघांना करता म्हणून लागते तेवढीच. आणि असे करता 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 कुठे कुठे आले, कुठे आले बद्रीनाथला आले. आणि बद्रीनाथला आल्यानंतर देवभूमी आहे म्हणते त्या बद्रीनाथ मध्ये आले. आणि तिथं कोण होते, कोण भेटले, ही चौघही भावंड येत होती. सनंदन सनातन सनत कुमार ही 4ही भावंड येत होती. आणि ह्यांचं वय किती होतं, ह्यांना केव्हाही भेटलं तरी ते 5 वर्षाच्या मुलासारखे दिसतात. कुठल्या ब्युटी पार्लरमध्ये जातात मला माहिती नाही, कधीही जा तेवढेच दिसतात. पण असे कसे दिसतात, आता कसे दिसतात काय माहिती, मला काय त्याचा अजून शोध लागलेला नाही. लागला तर मी नक्की सांगेन पुढल्या कधी भागवतात. पण ते तसेच दिसतात 5 वर्षासारखे. ते असे येताना दिसले आणि त्यांनी विचारलं कथम साधो दीनमुखम, असं तुझा चेहरा पडलेला का नारदा? अरे म्हणाले तू भक्त आहेस ना, मग भक्ताचा चेहरा असा एरडेल केल्यासारखा कसा? भक्त कसा पाहिजे, आपल्या मस्तीमध्ये पाहिजे. भक्तीची सुद्धा मस्ती असायला लागते. भक्तीचा सुद्धा मान असतो बरं, कसा असते भक्त म्हणजे नमन 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 असा नाही. भक्त हा मस्तीमध्ये असतो. पण देवासमोर कसा असतो, जिसमें तुम्हारी मर्जी उसमें हमारी राजी. तिथे तो म्हणतो मैं हूं गरीब नवाज, तुम हो गरीब नवाज मैं हूं गरीब तेरा, बस एक बार मुख से कहो. तुलसीदास जी म्हणाले ये तुलसीदास है मेरा. मला सांगायचा मुद्दा असा, हा भक्त असा असला पाहिजे. तो असा काय चेहरा पडलेला आहेस? नारदाने सगळा घडलेला प्रसंग सांगितला. नारद म्हणाले 8:40 झाले, आता लवकर सांगतो तुला, आपल्याला 2:15 थांबायचंय. मग म्हणाले मग तुला सांग. आणि सगळा प्रसंग सांगितला. अरे नारदा तुला एवढं कळलं नाही का? एवढं कळलं नाही? काय कळलं नाही? माझं घड्याळ लक्ष आहे बरं का, तुम्ही अजिबात घड्याळ बघत होता. 2:15 अगदी आरती सकट थांबायचं आपण. उद्या बरोबर 6ला कथा सुरू करायची बरं का. बरोबर 6 म्हणजे 6 आणि 9 म्हणजे 9. एक 5-10 मिनिटं इकडे तिकडे झालं तर म्हणजे तेवढे तुम्ही मला द्याल अशी मला खात्री आहे. हे फार घेणार नाही वेळ तुमचं. कारण जेवून तुम्हाला परत घरी जायचंय, झोपायचंय, उद्या उठायचंय, उद्या काम आहे. मुलाला काय उद्या सकाळी काही जास्त काम नाही. दशमस्कंद तेवढाच वाचायचा. ज्यांना ज्यांना हा दशमस्कंद ऐकायचा आहे त्याने मुद्दाम उद्या सकाळी किती वाजता बसूया, 9-9:30च्या दरम्यान या. सगळं घरचं आटपून मुलं शाळेत गेली की या दशमस्कंद आपण वाचू. मला सांगायचं मुद्दा फार अध्याय नाही, म्हणजे भागवताचे अध्याय किती आहेत समजा 335, त्यातले फक्त 90 अध्याय आपण वाचायचे आहेत. आता सगळे नाही वाचणार आपण. 6 दिवसामध्ये तेवढेच वाचायचे. रोज 15 अध्याय फार मोठे वाचायचे आहेत. सांगा बघा श्लोक संख्या सांगू का त्याची 4,000-4,500 श्लोक संख्या आहे. तेव्हा आपल्याला हा एवढाच स्कंद वाचायचा आहे सकाळच्या वेळामध्ये. आमचे ओम संस्कृतचा अभ्यास करून आले ते वाचणार आहेत. त्यांच्या जोडीला हे किर्लोस्कर सुद्धा असणार आहेत. मध्ये मध्ये शास्त्री सुद्धा त्यांना हात लावणार आहेत. असे सगळे आहेत. आणि काय अडलं तर मी आहे. तेव्हा ते साधू भक्ती म्हणाले असे असं घडला प्रसंग. म्हणाले उपाय सोपा आहे, तुला एवढं करू दे. काय करू? एक भागवताचा पाठ कर. भागवताचा पाठ आहे. आता उपाय ज्यांना सांगितला नारद म्हणाले हे बघा मी भागवताचा मी पाठ करणार, मला काय त्याचा अनुभव नाही. असं करा ना, तुम्हीच करा. ते आमच्या तुषारजीला भेटून आले होते. ते म्हणाले तुम्हीच करा. म्हणाले तसं म्हणाले पूजा आता तुम्हीच करा. आलाय ना तसं म्हणाले. स्थापना तुम्हीच करा. तसं नारदाने सांगितलं त्यांना तुम्हीच करा ना. म्हणाले मग तुम्हाला एवढं माहिती आहे, खात्री आहे तर मग करू चालेल म्हणाले करा. कुठे
सांगायला लागले पाठ कुठे होत होता सांगू का? पाठ होत होता बद्रीनाथला, हे कुठे होते वृंदावनामध्ये यमुनेच्या काठी, पाठ होत होता गंगेच्या किनारी, आणि त्याचं फल कोणाकरता? यांच्याकरता म्हणून पाठ करत होते. आणि फल कुठे मिळत होते त्याचं? वृंदावनामध्ये फल कुठे मिळत होतं? जसजसे भागवताचे स्कंदच्या स्कंद मागे जायला लागले तसतसे उठून बसायला लागले, तरुण व्हायला लागले. आणि जसा दशम स्कंद आला तसे हे एकदम तरुण झाले, ह्याच्यापेक्षा लहान दिसायला लागले, अगदी 16-17 वर्षाचे झाले, आणि एकदम नाचायलाच लागले, उड्या मारायला लागले. भक्तीला किती आनंद झाला सांगा. म्हणजे आपला मुलगा असा इतके दोन तयार झाले म्हटल्यानंतर तेव्हा आनंद झाला हिला भक्तीला. आणि हे ज्ञान वैराग्य हे असं वृद्धिंगत झालं आणि पुन्हा ताजं तवानं टवटवीत झालं. काय ह्याचा सारांश आहे? कथा तर संपली, कथा हे रूपक आहे. काय कथेचा सारांश काय? रीडिंग बिटवीन द लाईन्स. कथेचा सारांश काय? ह्या प्रत्येकामध्ये ज्ञान वैराग्य असतं, भक्ती असते. कधीतरी भक्ती प्रफुल्लित होते, सगळ्यांना वाटतं भागवताला जावं, तिथे जरा गजर करावा, पण ज्ञान आणि वैराग्याच्या बाबतीमध्ये आळशी असतात. कारण ज्ञानाला अभ्यास आहे, मेहनत आहे, रोज करावं लागतं. आता उद्या सकाळी ज्ञान मिळवायचं, वैराग्य निर्माण होण्याकरता ऐकायला यायला पाहिजे, संहिता ऐकली पाहिजे. हे बुवाचं ऐकून काही उपयोग नाही. मूळ संहिता व्यासांची ऐकली पाहिजे. हो, ते त्या शब्दाला वजन जे आहे ते माझ्या आहे का सांगा बघूया. व्यासांचं व्यास आहे, ते व्यासाने काय लिहिले शब्द ते मुळातून ऐकले. म्हणाले बुवा काही समजत नाही त्यातलं, न समजेल का? पण ते मुद्दाम आहे का? त्याचे संस्कार महत्वाचे आहेत. ते संस्कार चित्तावरती होत असतात. म्हणून हे भागवत जिथे गर्भवती स्त्रिया असतात त्यांना मुद्दाम ऐकवावी ही संहिता, त्याचा अर्थ. त्यामुळे त्या गर्भावरती चांगले परिणाम होतात. त्या गर्भामध्ये येणाऱ्या जीवाचं ज्ञान वैराग्य वृद्धिंगत होतं, भक्ती वाढते, तो ज्ञानी होतो. नुसता ज्ञानी होत नाही, कारण ज्ञानी झाला की पैसे कसे खायचे हे कळतात, सीए झाला की कसा टॅक्स चुकवायचा कळतं का नाही? मग त्याबरोबर त्याला वैराग्यही येतो, नको म्हणतो असा पैसा खायला, आपण जे काय ते सचोटीनं करूया. ही प्रवृत्ती वाढते, ही भागवताने वाढते. म्हणून भागवत ऐकायचं. का भागवत ऐकायचं? पण ही एकच कथा आहे का? हे चांगलं तुम्ही भक्तीत नाही ते म्हणाले. जो पापी असेल ना त्या पाप्याचं सुद्धा जीवन उद्धरतं. कसं उद्धरतं? सूत सांगतो ना, त्याला कथा सांगतो. बुवा म्हणाले अशी कथा अलीकडे घडली आहे का? ते जुनं काहीतरी सांगू नका, मी तुम्हाला आत्ताचं उदाहरण सांगतो, गेल्या 100 वर्षातलं. मुक्त झालं का नाही? भागवत ऐकल्यामुळे काय होतं? गेल्या 100 वर्षातली घटना सांगतो, फार जुनी नाही सांगत. हा मुलगा कोण होता? हा आत्मदेव नावाचा ब्राह्मण, तुंगभद्रा नदीच्या काठी आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहत होता. हा कसा होता? श्रौते स्मार्तेच्या निष्णातः. कसा होता हा? श्रौतामध्येही निष्णात होता आणि स्मार्तामध्येही निष्णात होता. म्हणजे काय? आता श्रौत हा श्रौतस्य कात्रकः वार्ता असंच अवस्था आहे. आता श्रौताच्या बाबतीत फार अवघड आहे. स्मार्तच नीट जमेल. हा श्रौत कसं करणार सांगा बघूया. आम्ही जे सगळं करतो ना, आमच्याकडे गुरुजी बोलवत ते सगळं स्मार्ट करणं आहे. आणि श्रौत म्हणजे जे सांगितलं तुम्हाला मोठे मोठे याग होतात. कालच आमची तुमच्याच गावचं भूषण असलेले एकांटे गुरुजी, त्यांच्याशी चर्चा झाली. ते म्हणाले त्यांच्या गुरुजीने एक याग केला. कुठला केला? अग्निष्टोम. अग्निष्टोम, त्याचं नाव अग्निष्टोम सोमया. त्या अग्निष्टोमाचा खर्च म्हणाले कमीत कमी 30 लाख रुपये आला. एका 7 दिवसाचा खर्च 30 लाख आला. कोण करेल सांगा बघूया. पण त्याला तसे ब्राह्मण असतात, तशी पात्र आहेत, तशा बेटा आहेत, त्याला तसं बरंच आहे. बरं, त्याला फुलं वगैरे अशी लागत नाही बरं का, एवढी फुलं सुद्धा लागत नाही त्या एवढ्या 7 दिवसात. फक्त मंत्र असतं, पण हवन असतं. मला सांगायचा मुद्दा असा आहे, ते चमस पात्र असतं, त्या चमस पात्रातून पहिल्यांदा होता पितो, मग बाकीचे सगळे पितात ते सोमरस वगैरे. सोमरस म्हणजे सोम नावाची एक वेल आहे, तिचा रस असतो, तो लागतो कडू. त्यांना काही नशा येत नाही. आम्ही सोमरस घेतला म्हणतात लोक आहेत. सोमवनस्पतीचा अपमान आहे सोमवल्लीचा. थंड प्रदेशामध्ये उगवते वगैरे वगैरे, त्याची शेती करणारे लोक आहेत. एवढीच माहिती तुम्हाला आता मी सांगतो. त्यापेक्षा मला माझ्याकडे वेळ कमी आहे. मला सांगायचा मुद्दा असा आहे सज्जन हो, तो हा दोन्ही मध्ये निष्णात होता. ह्याला श्रौतही चांगलं जमत होतं, स्मार्तही जमत होतं.
असं ज्याला जमतं त्याच्या हातामध्ये सोन्याचं कड होतं, त्याला सोन्याचं कड त्याला मिळालं होतं. शेवटी स्मार्तामध्ये दोन्हीमध्ये निष्णात होता असा हा ब्राह्मण. पण म्हणाले काय होतं सांगा, याची अवस्था कशी होती. त्याच्या पोटी संतान नव्हतं. सुत सांगतात शौनकादिक मुनींना त्याच्या पोटी संतान नव्हतं. त्यानं अनेक उपाय केले पण संतान झालं नाही. व्रत वैकल्य खूप केली, स्वतः शेवटी आहे हो स्मार्त, दोघांमध्ये हुशार आहे, निष्णात आहे, पण त्याला अपत्य झालं का, झालंच नाही. शेवटी यानं ठरवलं की मी ज्यावेळी ब्रह्मयज्ञ करण्याकरता बसतो आणि ते पाणी देतो पितरांना, ते हातामध्ये असताना कसं असतं सांगू का, थंडच असतं, घेतो तेव्हा, पण देतो तेव्हा गरम होतं आणि ते गरम गरम पाणी ते पितात. त्यामुळे मला गरम का व्हायचं सांगा. त्याच्या डोळ्यामध्ये पाणी यायचं आणि सांगायचं तो माझ्या पुढे तुम्हाला यापुढे पाणी देण्याकरता माझ्या पिढीत कोणी नाही, तुम्हाला पाणी देण्याकरता माझ्या पिढीत कोणी नाही, मला कोणी अपत्य झालं. फार वाईट वाटायचं त्याला. आणि म्हणून त्यानं काय केलं, ठरवलं आपण आता जीव द्यायचा, जीव द्यायचा. म्हणून कुणालाही न सांगता, बायकोला सुद्धा सांगितलं नाही. हा कुठे आला, जंगलामध्ये आला, एका कड्यावरती आला आणि कड्यावर उडी मारणार एवढ्याच सांगितलं त्यानं. हा कोणी सांगितलं, एका मागून हा साधू पुरुष सत्पुरुषाला सांगितलं थांब 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 म्हणाले, क्षणोत्तिष्ठ, एक क्षण थांब, एक क्षण थांब. बघितलं आणि त्याला पटकन धरला हात त्याचा आणि म्हणाला कोण कोण, मला सोडा म्हणाला, मला जाऊ दे, मला मरायचंय. अरे मरतोस कसला, मरतोस कसला, अरे तुझ्या हातात सोन्याचं कडे. हो 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 म्हणाले, तू श्रौती आहेस, विद्वान आहेस, पैसा तुझ्याकडे असणार. म्हणाले पैसा भरपूर आहे, करायचा काय. आज माणसाची शोकांती काहीच आहे, सगळं घरात मध्ये आहे, सगळं काय म्हणायचे, सगळे गॅजेट्स जे काय म्हणतात, लक्झरी ज्या काय त्या सगळ्या घरामध्ये आहेत, पण मनाला शांती नाहीये. याने सांगितलं सगळं आहे म्हणाले, पण काय होतंय, म्हणाले होतंय असं की मला अपत्य नाही, त्यामुळे अपत्य नाही, थांब जरा, हदू नकोस, थांब, उभारा उभारा दे, उभारा म्हणाले. उभा राहिला तो आणि बघायला लागले. म्हणाले तुला सांगू का, या जन्मी नाही, पुढल्या जन्मी नाही, त्याच्या कुठल्या जन्मी नाही, तिसरा जन्म, चौथा, पाचवा नाही नाही, इथून पुढे म्हणाले 7 जन्म तुला पुत्रम नैवच नैवच, 7 जन्म तुला मुलगा होणारच नाही म्हणाले, अपत्य होणार होणार. मग ताबडतोब सोडा, मला ताबडतोब सोडा, मला उडी मारू दे. नाही नाही म्हणाले, सोडणार नाही तुला, असं जीव देणं. अरे मला सांग, तुला मुलगा का पाहिजे, त्याला प्रश्न विचारला, मुलगा तुला का पाहिजे. साधू संपूर्ण प्रश्न विचारतो, मुलगा का पाहिजे म्हणजे. अरे मुलगा होणं ही सुखाची निशाणी नाही, त्याच्यावरती सुख तुझा अवलंबून आहे का. मुलगा होणं ही कशाची निशाणी आहे, मुलगा होणं ही कशाची निशाणी, कशाची. तू पुरुष असल्याची निशाणी आहे म्हणाले, बाकी काही नाही. मुलगा ही सुखाची निशाणी नाही. नाही म्हणाले, मला मूल पाहिजेच. हे बघ, असा हट्ट करू नकोस. आणि असा जर हट्ट केलास, जर एखादी गोष्ट आम्हाला मिळत नाही असं नाही, आम्ही प्रयत्नांती कितीही कष्ट करून आम्हाला एखादी गोष्ट नशिबात नसताना जर आम्ही खेचून आणली मलानं, तर ती मिळते, मिळत नाही असं नाही, पण तिचा परिणाम हा आम्हाला सुखदायी कधीही असत नाही. राजा दशरथानं नशिबात नव्हतं अपत्य, काय प्रयत्न काय करायचे ते केले, परिणाम. पण राजा दशरथाच्या बाबतीत विचार करा, त्याला सुख झालं. शेवटी तो पुत्र पुत्र करुनी मरशील ऐसा. किती उदाहरण दिलं तुम्हाला याकरता. त्यांनी सांगितलं नाही नाही जमणार नाही म्हणाले, पुत्र. मग हे बघा, तुम्हाला ज्या अर्थी माझे 7 जन्म समजतात कपाळावरती, आता लिहितात बरं का, या धात्राने भाल पटकन घेतात लिहिते, ती धात्री येते 5व्या दिवशी 6व्या दिवशी येते, सर्टिफिकेट ती लिहिती असते हो तुमच्या डोक्यावरती. ते तुला वाचता येतं, ज्या तुला ते समजतं त्या अर्थी तुला बदलण्याचा, ते कसं बदलतात हे माहिती आहे. सत्पुरुष म्हणाला तू हट्ट करू नकोस. नाही ते म्हणाला मला मला द्याच, मला मुलगा पाहिजे पाहिजे, मग हे फळ घे म्हणाले. ते फळ दिलं, फळ दिलं आणि हे बघ, हे बायकोला खाऊ घाल
तिला मुलगा होईल. बायकोला फळ खाऊ घाल तिला मुलगा होईल हे सांगितलं. बायकोनं फळ आणि हा घेऊन आला आनंदानं संध्याकाळच्या वेळेला. आणि हिने विचारलं कुठे गेला होता. यानं मोठ्या प्रेमानं तिचे हात हातात घेतले आणि सांगतोय मी असं असं जीव द्या. मग आलात कसे पडत आलात कसे. आता ही बायको कशी होती सांगतो का. भागवतानं वर्णन केलं नाही का तिचं. आता मी जास्त वर्णन करत नाही तिचं. ती कशी आहे म्हणाले. हा ती कशी होती. ती कर्कशा होती. आत्मदेव हा सात्विक होता पण ती त्याची बायको होती तिचं नाव धुंदुली. ती कलहप्रिय होती. कलहप्रिय म्हणजे एक दिवशी असा प्रसंग घडला तुम्हाला सांगतो. पतिराज घरी आले की ती 15 दिवसांनी यागाला गेले होते. 15 दिवसांनी यागाहून परत आले. आणि आता ही 15 दिवसांनी नवरा आल्यानंतर काय करणार. सकाळ त्याच्याच बाबतीत सकाळपासून त्याच्याच सेवेमध्ये राहिली. त्याला काय पाहिजे हवं नको ते द्यायला लागली. रात्र झाली झोपायला गेले दोघे जण. मंचकावरती पहुडले पया फेड भेशय्या अशी ती पांढरे शुभ्र असे पलंग त्या शय्येवरती घातलेला होता. त्या शय्येवरती हे दोघे जण झोपले आणि पण हिला झोप येईना. बराच वेळ झाला ही तळमळते झोपेना. आणि ह्याला झोप लागली. हा दमला होता. हा झोपला. हा झोपल्यानंतर हे मध्यरात्री त्याला उठवलं हलवलं. उठा म्हणाले उठा. मला झोप काय येत नाही. मला झोप येत नाहीये. सांगा बघूया काय येत नाही. आता 12 वाजता मध्यरात्री उठवल्यानंतर बायको ह्याने काय उत्तर द्यावं सांगा बघूया. पण हा तिचाच नवरा होता. त्याने काय सांगितलं सांगू तुम्हाला. तो विचार करायला लागला. म्हणाले तुला झोप येत नाही याचं कारण मला मी आज सकाळपर्यंत आलो लवकर आलो पहाटेच आलो. तेव्हापासून तू कुठे बाहेर गेली नाही. हो बाहेर गेली नाही. बरोबर म्हणाले. आणि मग बाहेर गेली नाहीस त्यामुळे काय झालं सांगू का. तू बाहेर गेली नाहीस त्यामुळे शेजारी पाजाऱ्यांची कोणाशी तू भांडली नाहीस त्यामुळे तुला झोप येत नाही. तिचा एक दिवस भांडल्याशिवाय जायचं नाही. म्हणले मग आता अगदी तुम्ही बरोबर ओळखलं त्या काळी म्हणा. मग बरोबर ओळखलं. मग आता एक सांगा. मग आता जरा म्हणाले माझ्याशी भांड म्हणजे तुला झोप लागेल. अशी कलहप्रिय होती धुंदुली. कलहप्रिय असलेली असलेली धुंदुली. आणि तिने विचारलं त्याला आलं म्हणाले काय झालं. घडलेला प्रसंग त्याने सांगितला. आणि हे म्हणाले फळ आहे ना हे फळ खा बरं का. त्याने फळीवरती असं फळ ठेवलं एका शिंक्यामध्ये. आणि ती शिंक ते फळीवरती ठेवलं आणि सांगितलं हे या मडक्यामध्ये फळ आहे हे तू नीट खा बरं का. हे देऊ नकोस टाकू नकोस विसरू नकोस. उद्या सकाळी अंघोळ करायची आणि खायचं असं यानं सांगितलं. ते म्हणाले फळ वगैरे खाते. आता तुमच्याकडे माणसं आले बघा भेटायला तुम्हाला. उद्या अनुष्ठानाकरता जायचंय. तुम्हाला यागा करता बोलावलंय. तुम्ही लवकर तयार व्हा बघूया. ही तुमची बॅग उद्या सकाळी जा. फळ मी खाईन फळ तुम्ही फळाची काळजी करू नका. आणि तो निघून गेला. दुसऱ्या दिवशी पहाटे रथ आला. रथामध्ये बसला. रथामध्ये बसून हा निघून गेला. आणि ही सकाळी उठली आणि आता हिनं काय केलं. आता ही एकटीच घरी होती. आता बायका एकट्याच घरी असल्या की काय करतात सांगा बघूया. फार काही जेवण करत नाही. सागर संगीत जेवण करतात का नाही. काहीतरी एकच पदार्थ करतात आणि भरपूर असं करून घेतात आणि मग 2-3 वेळा तोच खातात. काय चुकीचं बोलतो एक म्हणजे काय चौरस असा काय आहार करून तिनं तसं काहीतरी केलं. आणि काय करतात सांगू का तुम्हाला. एवढं करून भागत नाही त्यांचं. आणि मग शेजारी पाजारी असतात तरी त्यांना बोलावतात. संध्याकाळच्या वेळेला टाइमपास काहीतरी गप्पा मारतात. मैत्रिणी जमल्या आणि सगळ्या जणी जमल्या आणि मग यांच्या चर्चा सुरू होतात. चर्चा कशावर चर्चा करतात सांगू का. कसल्या चर्चा असतात तुम्हाला सांगतो. मागे झालेल्या गोष्टी पुढे होणाऱ्या गोष्टी सध्या चाललेल्या गोष्टी कधी सुद्धा न होणाऱ्या गोष्टी याच्यावरती यांची चर्चा चालू असते. मागे झालेल्या गोष्टी पुढे होणाऱ्या कधी सुद्धा न होणाऱ्या गोष्टींवरती यांच्या चर्चा चाललेल्या. आणि त्यात तिनं काय केलं. ही अशी संसद बसलेली सगळ्या महिला मंडळ त्याने जमवलं होतं. आणि सगळ्यांना साजूक तुपातला बदामाचा शिरा केला होता. कुठला तो साधा शिरा नाही बदामाचा शिरा. आणि असा बदामाचा शिरा खायचा. त्यामुळे धुंदुली कशी राहिली ते सांगू का. जशी म्हणजे तुम्हाला सांगतो जशी उभी होती ना तशीच आडवी होती अशी. आणि सगळ्यांना तिनं बदामाचा शिरा चांगला असं काय तुम्हाला सांगू 4-4 डाव वाढलाच. आणि तो बदामाचा शिरा सगळ्या खायला लागल्या. आणि तिनं संसदेमध्ये प्रश्न टाकला. काय प्रश्न टाकला. तिनं प्रश्न असा टाकला की हे जे मला नवरा माझा असा गेला होता घडलेला प्रसंग सांगितला. आणि हे फळ असं आहे
दिलेला आहे, या फळानं मूल होणार आहे म्हणे, हे खाऊ का नको? हे फळ खाऊ का नको? त्यातल्या काही महिला होत्या, त्या म्हणाल्या, अगं बाई असं खाऊ नकोस. आमच्या एका माझ्या काय वंशच्या मेहुणीच्या दिराच्या बायकोनं काय केलं होतं सांगू तुला. असंच एक जोग्याकडे गेली होती आणि त्याने फळ दिलं, असंच काहीतरी अंगार दिला आणि तो तिला लावला आणि काय व्हायचं, तिचं रात्री कुत्री व्हायची आणि ती जायची आणि तो जोगी यायचा. फसविती जोगी, फसविती जोगी, फसविती जोगी गे असेच हे बैरागी. फसविती जोगी एवढ्यात तिथे सगळ्या कशा नव्हत्या. एक आजीबाई होती आली, ती म्हणाली, हे बघ धुंदुली, हा प्रश्न तू असा चार चौघात विचारायला नको होतास. हा तुमच्या दोघांचा विषय आहे. तू ते फळ नवऱ्यानं आणलं म्हणजे खायला पाहिजे होतंस, कारण तुझा नवरा हुशार आहे, तो ज्ञानी आहे, तू असं काहीतरी आणणार नाही म्हणा. हा विचार तू करायला पाहिजे होतास. त्या बायका असं काही हात करून बोलायला लागल्या, ऐक ऐक त्या आजीबाईंचं ऐक. आता बायका कशा बोलतो मी कसं सांगू तुम्हाला. असा हात करून गोल 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 सांगायला गेल्या आणि मग काय, आता बहुमताने ठराव मंजूर झाला. हे फळ म्हणाले, काय कर, तुझ्या दरवाजात नाही तरी गाय आहे, तिला सुद्धा दिवस गेले नाही. या मया रोपिता वृक्ष सा निष्फला भवे, या मया पालिका धेनू, ती सुद्धा वंध्य आहे. मग म्हणाले, मग काय करू, तिला दे फळ तिला दिलं आणि जनावरांना कळतं बरं का, तिनं ते हुंगलं आणि पटकन खाऊन टाकलं. फळ खाल्लं आणि हा काही दिवसांनी नवरा घरी आला आणि तिला विचारतोय, आता तुला कसं वाटतंय, कसं वाटतंय काय सांगणार, तिनं फळ खाल्लेलंच नव्हतं. मग ते मैत्रिणीनं बोलवलं, आता काय सांगायचं, आता मी सांगते तसं सांगत जा म्हणाले. सगळ्या मैत्रिणी तिला क्लास लावला, शिकवायला लागल्या, कसं होतं काय होतं ते सांगायला लागल्या. महिना झाला की काय करायचं, 2 महिने झाले की कशी घडी घ्यायची, 3ऱ्या महिन्यात केवढी घ्यायची, 4थ्या महिन्यात केवढी घ्यायची, आणि म्हणाले असं 7-8 महिन्यापर्यंत कर आणि मग एकदम कसं डम करायचं ते आम्ही सांगतो तुला. तू काही काळजी करू नकोस, आम्ही तुझ्या पाठीच्या आहोत सगळ्यांना. आणि ह्याच्या एकदम लक्षात आलं, तो म्हणाला, या बाईच्या सावलीनं गाईला दिवस गेले आहेत म्हणाले. त्या गाईला सुद्धा दिवस गेले होते, हिलाही दिवस गेले. ह्याला आनंद आहे, आता गगनात पावलेला, ह्यानं मोठं पोचायला सुरुवात केली. या दिवशी तिला फळ दिलं म्हणजे हा दिवस, आता हा कधी जन्माला येईल, कधी जन्माला येईल, कधी जन्माला येईल म्हणून विचार करतोय. आणि काय झालं सांगतो तुम्हाला, हा कधी जन्माला आला, मुलगा ह्याला जन्माला आला. कसा जन्माला आला, कसा जन्माला आला सांगतो. हा फाल्गुन अमावास्या रविवारी, फाल्गुन अमावास्येला रविवारी जन्माला आला. म्हणजे कसा जन्माला आला असं सांगा बघूया, ज्योतिष करता सांगतो. फाल्गुन अमावास्येला रविवारी जन्माला आलेला मुलगा म्हणजे कसा असेल, धुंदुकारी कसा होता, महाखल हा. आणि दुसऱ्या दिवशी पहाटे, हा मध्यरात्रीच्या सुमाराला जन्माला आलेला आणि पहाटेच्या वेळेला तिकडे गाईच्या ही करायला लागली, नाचायला लागली, तिला सुद्धा. आणि ते बाळ आलं बाहेर, तो हा ब्राह्मण उभा राहिला आतमध्ये आणि त्याने बघितलं काय झालं, तो थरथर थरथर कापायलाच लागला. कोण झालं म्हणजे ती गाय बाबा तोडून यायला लागली ह्याच्याजवळ. ह्यानं ते बाळ वासरू म्हणून ते पुढे केलं तिला. तो कसा होता, ती बाई बाहेर आली, ती म्हणाली, अगं तू ओल्या अंगाची बाहेर येऊ नकोस. ती म्हणाली, मला काही होत नाही. आता ती नव्हतीच तशी, तर कसं बाहेर घेऊन तिला म्हणाले, बाहेर यायचं नसतं, सूर्यदर्शन घ्यायचं नसतं 1.25 महिना होईपर्यंत. नाही ती म्हणाली, मी
मी येतेच बाहेर, तू येऊ नको म्हणाले. मी गाय जरा शांत झाली की घेऊन येतो म्हणाले त्याला. कोण होता? याला मातृदत्त संपत्ती एवढी एकच होती, ती म्हणजे गायीसारखी त्याचे कान होते, बाकी सगळं शरीर माणसासारखं होतं. हा कोण होता? ह्याचं नाव ठेवलं गोकर्ण. आणि हा धुंदुरीचा झाला म्हणून याचं नाव ठेवलं धुंदुकारी. गोकर्णो पंडितो ज्ञानी धुंदुकारी महाखला. आणि पुढं हा महाखल बनला. हा विद्यालयात राहिलाच नाही, हा घरी शिकतच नव्हता, ह्याचे खेळ वेगवेगळेच चालले होते, हा अभ्यास करायचाच नाही. पण गोकर्ण कसा अभ्यास करायचा, गुरुकुलामध्ये राहिला, गुरुकुलामध्ये सगळं शिकला. आणि इकडं त्या धुंदुकारीचं काय केलं? चोऱ्या करायला लागले. राजवाड्यात चोरी केली यानं. आणि राजवाड्यात चोरी केल्याबरोबर या चोर यानं राजानं जाहीर शिक्षा द्यायचं ठरवलं. याला दिसला की मारा म्हणाले, किंवा याला जाहीर फाशी द्या, चौकामध्ये सोडावर द्या, काहीतरी करा, पण ह्याला मारा. शेवटी हा असा का वागतो? हा असा का वागतो? याला समजलं. गोकर्ण एक दिवशी घरी आला होता आणि वडील उदास बघितले, खिन्न बघितले. बाबा तुम्ही काय काळजी करता? अशी काळजी करू नका म्हणाले. बाबा काय झालं? गोकर्णानं वडिलांना केलेला उपदेश आहे महात्म्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. तरी श्रोते अवधान ऐकले निजे. आता थोडं 10 मिनिटं थोडं शांतपणानं छान ऐका, छान ताट बसा. आणि हा गोकर्ण जो होता हा वडिलांना उपदेश करतोय. देही स्तिमां सरुधिरम अभिमतिं त्यजत्वं जाया सुता दिशु सदा ममतां विमुञ्च पश्यन् निशं जगदिदं क्षणभङ्गनिष्ठं वैराग्य राग रसिको भव भक्तिनिष्ठः. बाबा काय तुम्हाला म्हणाले वाईट वाटतं, असं काय वाटतं सांगू का? त्याचं कारण एकच आहे म्हणाले, त्याचं कारण एक आहे. काय कारण आहे म्हणाले गोकर्ण? काय कारण आहे? तुम्हाला हा माझा वाटतो हे कारण आहे. देहे स्तिमां सरुधिरम अभिमतिं त्यजत्वं. हा आपलेपणा सोडून द्या म्हणाले. मला सांगा, मला माझा मोबाईल हा हरवला तर वाईट वाटतं, पण समजा कल्पना करा एखाद्या दुकानामध्ये दरोडेखोरानं चोरी केली, सगळं दुकान फोडून आणि लुटून दिलं, तर माझ्या घरा शेजारीच दुकान आहे, मला वाईट वाटतं का हो? त्याचे मोबाईल गेले म्हणून मी रडत बसतो? किती कोट्यावधीचे मोबाईल, लाखांचे मोबाईल होते, गेले हो, त्याचे मोबाईल गेले म्हणून मी रडतो का? कधी कधी रडत नाही. मग माझा मोबाईल गेल्यावर मला का वाईट वाटतं? 10-15 हजाराचा मोबाईल गेला की मला वाईट वाटतं का? वाटतं सांगा बघूया. त्याच्याविषयी माझं ममत्व आहे म्हणून. बाबा तुम्हाला ह्या मुलाबद्दल ममत्व आहे म्हणून हा दुसऱ्याचा कोणाचा मुलगा असा वागला असता तुम्हाला असंच वाईट वाटलं असतं का हो? गोकर्ण वडिलांना उपदेश करतोय. म्हणाले करू काय मग? म्हणाले मी आता सांग. देहे स्तिमां सरुधिरे अभिमतिं त्यजत्वं जाया सुता दिशु सदा ममतां विमुञ्च. ही ममता आहे ना, ही सोडून द्या हो. ही ममता चांगली नाही. हे माझं, ते माझं, ते माझं, ते माझं, हा जो विचार आम्ही करतो ना, हा सोडून द्या. मग पश्चिम दिशम जगत्या क्षणभंगनिष्ठं काय करशील? वैराग्य राग रसिको भव भक्तिनिष्ठः. वैराग्यामध्ये सुद्धा अनुराग आहे बरं का? वैराग्यामध्ये सुद्धा अनुराग आहे. काय आहे? फक्त आलंबन बदललं पाहिजे. आम्ही काय करतो सांगा बघूया. शब्द लिहितो आसक्ती, विरुद्धार्थी शब्द काय आसक्तीच्या? सांगा. आसक्तीच्या विरुद्ध मला एखाद्या गोष्टीबद्दल आसक्ती आहे, मग त्या गोष्टीबद्दल मला काय आली? विरक्ती. आपण काय करतो? आसक्ती मध्ये फुली विरक्ती. बरोबर आहे ना? चूक का बरोबर? नाही, चूक आहे. आसक्ती म्हणजेच विरक्ती, विरक्ती म्हणजेच आसक्ती. बरं का महाराज? आसक्ती म्हणजेच विरक्ती, विरक्ती म्हणजे काय? आसक्ती म्हणजे काय सांगू का? आसक्ती म्हणजे विरक्ती म्हणजे कसं म्हणाले बुवा सांगू का? आसक्ती म्हणजे आम्ही संसारामध्ये तो एखादी आमची आसक्ती लावली ना एखाद्या विषयाच्या बाबतीमध्ये की ती आसक्ती होते, पण तीच आसक्ती आम्ही परमेश्वराच्या ठिकाणी लावली की तीच आसक्ती विरक्ती होते. तीच आसक्ती आम्ही भगवान गोपाल कृष्णांच्या चरणाशी लावली ना की आमची आसक्ती तीच आहे, तीच विरक्ती बघते. ती वडिलांना सांगते तो वैराग्य राग रसिको भव भक्तिनिष्ठः.
विरक्तीमध्ये काय मजा आहे म्हणाले बाबा की तुम्हाला समजणार नाही. म्हणाले मग मी करू काय, त्याकरता काय करशील? धर्मं भजस्व सततं त्यज लोक धर्मा सेव्यस्व साधु पुरुषांचहि कामतृष्णा. धर्मं भजस्व, धर्माचं आचरण करा म्हणाले बाबा. स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावहा. स्वतःचा जो काही आपल्या वाट्याला आलेला आमचं धर्म म्हणजे काय कर्म, ते थोडं काही वेगळ्या अर्थाने बोलतो. जगद्गुरु आद्य शंकराचार्य बोलतात ज्याचा जसा स्वभाव तो त्याचा धर्म. प्रत्येकाचा एक स्वभाव आहे का नाही सांगा बघूया. पाण्यामध्ये राहणं हा माशाचा स्वभाव आहे, माशाचा धर्म आहे पाण्यात राहणं. मग तुम्ही असं सांगितलं म्हणाले छान मिरसं गाईचं A2 मिल्क आणलंय, त्यामध्ये तुला मी आता माशा घेऊन सोडतो, आता तू ह्याच्यात जगेल का मासा? नाही जगणार, कारण मासा दुधात नाही राहत, तो पाण्यातच राहतो. पाण्यामध्ये मासा झोप घेतो, कैचा महाराष्ट्राने जावे त्याच्या वंशा तेव्हा कडे. याने सांगितलं बाबा काय करा, धर्मं भजस्व सततम, सतत करायला. आमच्या मुखातून नाम कसं यायला पाहिजे, सतत यायला पाहिजे. आम्ही काय करतो, पार्ट टाइम भक्ती करतो. म्हणजे 6 ते 9 भागवत बस. एरवी 31 तास काय करायचं ते करतो. आमच्या भगवंताचं स्मरण आमच्या डोक्यामध्ये कसं असलं पाहिजे, सतत. धर्मं भजस्व सततम त्यज लोक धर्मान. आणि याकरता काय करायचं, सेव्यस्व साधु पुरुषांचहि कामतृष्णा. सेव्यस्व साधु पुरुषा. नैवेद्य दाखवायला हरकत नाही, परंतु नैवेद्य सांगा हा दाखवून घ्यायला हरकत नाही, दाखवून. आता कथा करणं फार अवघड असतं बरं. असे पदार्थ समोर ठेवले ना की बुवाच्या तोंडाला सुटतं पाणी. आता कसं म्हणणार सांगा बघूया. आतापर्यंत कथा करणं योग्य होतं, पण आता असं जर केलं तुम्ही तर माझं म्हणजे काय बुवानं लवकर थांबावं. मग त्याची योजना त्यांनी केली. म्हणाले बुवा 9-10 झाले, आता काय करत असतील बघूया. धर्मं भजस्व सततं त्यज लोक धर्मान् सेव्यस्व साधु पुरुषांचहि कामतृष्णा. या पुढले श्लोक आहेत, अजून एक श्लोक आहे. हा आपण श्लोकाचा अर्थ उद्याच्या दिवशी पाहायचा आहे. आणि ह्या धुंदुकारीचं काय झालं, हा श्लोक महत्वाचा आहे. हा धुंदुकारी पुढे हा प्रेत योनीमध्ये गेला, याला मारलं, याला नको ती व्यसन सगळी लागली. ही सगळी व्यसन लागली आणि ह्या व्यसनाच्या आहारी गेलेला हा धुंदुकारी शेवटी त्याला त्या गणिकानेच मारलं, वेश्यानेच मारलं, शिसवतून. आणि त्याला विहिरीमध्ये ढकलून दिलं, आईला हाकवून दिलं. वडील अरण्यामध्ये निघून गेले. गोकर्ण तिकडे तीर्थयात्रा करत होता. आणि असा असलेला हा धुंदुकारी शेवटी काय झालं, अट्टल तरुणेकर बनलेला त्याला मारलं आणि हा पिशाच बनला, प्रेत योनीमध्ये गेला. आणि त्या घरामध्ये येणाऱ्या प्रत्येकाला तो घेऊन लागला, वेगवेगळे आकार दाखवायचा, कधी मैची सारखा, कधी अडकीत केल्यासारखा. आणि ह्या प्रेत योनीमध्ये गेलेल्या धुंदुकारीचा उद्धार ह्या म्हणाले भागवतानं झाला. गोकर्णा तिथे आला आपल्या घरी. आपल्याला काय कितीही वर्ष झाले तरी कधीतरी आपल्याला आपल्या घरी गेले की बरं वाटतं का नाही, तसं हा घरी आला. आणि घरी आल्यानंतर आरतीचं ताट तयार करा बरं का. आता 2च मिनिटांमध्ये आमच्या घरात संपणार आहे. आरतीचं ताट तयार ते करा. सगळेजण आरती करतात, तयार राहायचं आहे. आता मी 2च मिनिटांमध्ये प्रार्थनेचे श्लोक सांगणार आहे. आणि मग यानं काय केलं, आणि यानं सर्वांना बोलावलं. घर असं पडलेलं होतं. आता काय करायचं, प्रत्यक्ष सूर्याला आणि अग्नीची उपासना करणार होता. सूर्याला आणि अग्नीला यांनी बोलावलं आणि विचारलं मी काय करू. म्हणाले भागवताचा पाठ कर. याच्या करता प्रेत योनीमध्ये, पिशाच योनीमध्ये अतृप्त असलेला हा जो जीवात्मा आहे, हा मुक्त होण्याकरता फक्त भागवत काम करेल. म्हणाले बाकी काही करणार नाही. आणि भागवताचा पाठ केला. आणि जसजसे स्कंद सरायला लागले तसतसे स्कंद जायला लागल्यानंतर पहिल्या दिवशी तिथे बांबू लावले होते. आता व्यासपीठाला असे बांबू लावायची पद्धत होती. आता छत तयार करायचं. आता एवढं मोठं केलंय, त्याला बांबू कुठे आपण सांगा बघूया. पण ते लावले होते. आणि ते पोकळ असावे, तो पोकळ बांबू लावायचा, कारण त्याच्यामध्ये ते म्हणाले बांबूच का लावायचं. असं जर कोणी इथे शक्ती असेल त्या बांबू मध्ये बसते, कारण त्यांचं शरीर जे असतं ते वायुरूप असतं. त्यांना जागा स्थिर राहू शकत नाही ऐकण्याकरता. तुम्ही जसे स्थिर खुर्चीवर बसताय तसे वायुरूप असेल तर स्थिर राहत नाही. म्हणून त्याला त्या बांबू मध्ये ते बसतात. आणि मग एक दिवशी एक गाठ फुटायला लागली. आणि जशी गाठ फुटली 7व्या दिवशी जेव्हा हरये नमः हरये नमः हरये नमः म्हणून ज्यावेळी त्यांचं झालं तेव्हा
का सातही गाठी फुटल्या आणि त्यातून एक दिव्य असा पुरुष जन्माला आला आणि त्याला नेण्याकरता वरून विष्णुदूत आले, विमान आलं, हा विमानामध्ये बसला आणि हा विष्णू लोकाला गेला. कशाचा परिणाम आहे? भागवत श्रवणाचा परिणाम. प्रेतात्मा इतकी पाप केली होती त्यातून तो मुक्त झाला. मला सांगा त्याच्या इतके तर आम्ही पापी नाही ना? आम्ही नक्की मुक्त होऊ असा प्रश्न कोणी विचारला? तिथे बाकीचेही श्रोते आले होते गावातले, त्यांनी विचारला. म्हणाले तुम्ही त्याला विमान आलं, आम्हाला की विमान आलं नाही. आणि हा जो सप्ताह केला गेला, मला या सप्ताहाचा आजच्या दिवसाशी लिंकिंग करायचंय. हा जो झाला तो आषाढ महिन्यामध्ये सप्ताह गोकर्णानं धुंदुकारीच्या मुक्ती करता केला. हा सप्ताह कधी केला? धुंदुकारीच्या मुक्ती करता आषाढामध्ये सप्ताह केला. भागवताचा अध्याय 5वा महात्म्याचा. बरं आपण आता 5व्या अध्यायापर्यंत पोहोचलोय. आजचा सिलेबस काय सांगू का? अजून माझे 50 अध्याय बाकी आहे, पण तुम्ही आता उद्या सांगेन तुम्हाला. तुम्ही घाबरता कशाला? मी बरोबर सिलेबस कव्हर करतो. शाळेमध्ये कसं शिक्षक करतात तसं. तेव्हा तुम्ही अजिबात घाबरू नका. आणि ह्याची मुक्ती झाली. ही कशी मुक्ती झाली? त्याच्या मग बाकीचे म्हणाले आमची मुक्ती का नाही झाली? म्हणाले जसं धुंदुकारीनं ऐकलं तसं तुम्ही ऐकलं नाही म्हणून तुमची मुक्ती झाली नाही, तुमच्याकरता विमान आलं नाही. मग त्यांच्याकरता पुन्हा सप्ताह भाद्रपदामध्ये झाला आणि मग त्या सगळ्यांकरता विमान आलं आणि मग हे सगळे मुक्तीला गेले. असा हा भागवताचा महिमा आहे. सूत म्हणाले आता ही कथा मी तुम्हाला सांगू का? ते म्हणाले सांगा. आणि ते सांगायला सुरुवात करतात. आज फक्त त्या श्लोकाचा एक उच्चार तेवढा करायचा आणि आजच्या कथेला विराम द्यायचा. आणि श्लोक भागवताचं मंगलाचरण सूताने म्हटलं. काय म्हटलं मंगलाचरण? जन्माद्यस्य तोन्मयादितरतः अर्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति सूरयः तेजोवारि मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. माझ्या बाबू आपण मी श्लोक सांगतो ते म्हणायचे आणि गजर करायचं आहे आणि मग आरती होईल. भवे भवे यथा भक्तिः पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वन्नो यतः प्रभो नाम संकीर्तनं यस्य सर्व पाप प्रणाशनम् प्रणामो दुःख शमनः तं नमामि हरिं परम्. राम राघव राम राघव राम राघव पाहि मां. म्हणा
यानंतर प्रवचन महाराजांचं वाचलं जाईल. अशी अनुग्रह मिळणाऱ्यांमध्ये सुद्धा मी रामच पाहून वागेन. जर सर्व ठिकाणी राम भरला आहे तर शिष्यामध्ये तेवढा तो नाही का? तो माझ्यापेक्षा लहान आहे, हीन आहे, दीन आहे, अज्ञानी आहे हे पूर्ण जाणून सुद्धा मी ज्याला रामरूप पाहिला मला वाईट मनुष्याचा दिसतच नाही, नाहीतर तो मनुष्य होऊन जन्माला आलाच नसता. माझे कोणी ऐकत नाही असे मला वाटत नाही, तसेच मी कोणाचे रक्षण करतो आहे असे मला वाटत नाही. माझे मला रक्षण करता आले नाही ते भगवंताने केले, तिथे मी जगाचे काय रक्षण करणार? लहान मुले आणि पेन्शन घेतलेली माणसे मला आवडतात, कारण ती मोकळी असतात, त्यांना बंधन नाही, आदर आहे पण प्रेम नाही. त्यांच्यामध्ये असणाऱ्या सरस्वती बद्दल मला आदर आहे. श्रीमंतांच्या बद्दल मला तिटकारा आहे, कारण पैशाच्या आधारावर ते भगवंताला विसरतात. मला विद्वानापेक्षा अडाणी आवडतो आणि श्रीमंतापेक्षा गरीब आवडतो. तसेच मला शहरात राहण्यापेक्षा खेड्यात राहणे आवडते. मला काय आवडते ते मी सांगितले. हा एकेकाचा स्वभाव असतो. सगळ्या साधूंना असेच आवडेल असे काही नाही. एखाद्या मनुष्याला सांगितले की तुझा डोळा घरी ठेवून तू माझ्याकडे ये, तर तसे त्याला करता येणार नाही. त्याचप्रमाणे मला नामाशिवाय राहता येणार नाही. जिथे नाम आहे तिथेच मी आहे. माझ्याकडे येऊन शिकायचे असेल तर हेच की आपण काळजी करायची नाही, परमात्मा सर्व करतो ही भावना ठेवायला शिकावे. मुलांना आणि मुलींना माझे सांगणे असे की तुम्ही आई-बापांची आज्ञा पाळावी. जे करायचे ते मनापासून करावे. प्रामाणिकपणा सोडू नये आणि भगवंताला विसरू नये. लहान रोपटे चांगले खत पाणी घालून नीट सांभाळले तर ते मोठे होऊन अनेकांना सावली आणि आश्रय देते. तसे लहानपणी चांगले वागले तर पुढे खरे मोठेपण येईल. मला भेटायला येणाऱ्या मनुष्याच्या मनात काय येते ते सर्व मला समजते, पण व्यवहाराच्या उलट चमत्काराचा प्रकार दाखवणे बरे नाही, म्हणून मी ते प्रकट करत नाही. मी तुम्हा सर्वांच्या कानाने ऐकतो. आपल्यापैकी कोणीही मनुष्य दूषित झाला की माझे मन अस्वस्थ होते आणि नंतर ही अस्वस्थता कोठून आली याचा शोध करू लागलो की दूषित माणसाचा मला पत्ता लागतो. माझ्या माणसाने उगाच काळजी करू नये. मी ज्याची हमी घेतली आहे त्याने माझ्यावर श्रद्धा ठेवावी. माझ्या स्वतःच्या अनुभवाने सांगतो की भगवंताच्या इच्छेने प्रपंच केला तर त्यामध्ये काही बिघडत नाही. मी सांगितलेले तेवढे करी